आणि यानंतर सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा। विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला 2 व्यक्तींकडून 160 जागा निवडून देण्याची ऑफर, शरद पवार यांचा मोठा दावा। ऑफर दिलेल्या दोघा जणांची गाठ आपण राहुल गांधींसोबत घालून दिली, मात्र आपण यामध्ये पडायला नको असा आपला आणि राहुल गांधी यांचा निर्णय होता, शरद पवार यांचं वक्तव्य। राहुल गांधींच्या आरोपांच्या संदर्भात सखोल चौकशी व्हायला हवी, आम्हाला निवडणूक आयोगानं उत्तर द्यावं। राहुल गांधी यांनी केलेल्या मतदार यादीच्या आरोपावरून शरद पवार यांची प्रतिक्रिया। शरद पवारांच्या दाव्याला आमदार जितेंद्र आव्हाड यांचा दुजोरा, विधानसभा निवडणुकीच्या वेळेला ऑफर दिल्याचा शरद पवार यांनी दावा केला होता। राहुल गांधी यांच्या भेटीचा हा परिणाम, राहुल गांधी रोज कपोलकल्पित कहाण्या सांगत आहेत, तशीच अवस्था पवारांची सुद्धा झाली आहे का, मुख्यमंत्री फडणवीसांचा सवाल। भाजप आणि निवडणूक आयोगाचं साटालोट आहे, खासदार वर्षा गायकवाड यांचा आरोप, निवडणूक आयोग पारदर्शक नाही, वर्षा गायकवाड यांची टीका। स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी अजून कोणती आघाडी झालेली नाही, संजय राऊत यांच्याकडून स्पष्ट, तर मुंबईसाठी ठाकरे बंधू स्वतंत्र भूमिका घेण्यासाठी समर्थ, राऊतांची प्रतिक्रिया। मुंबई वाचवण्यासाठी ठाकरे बंधू एकत्र, संजय राऊत यांचं वक्तव्य, तर राज ठाकरे यांनी परप्रांतीयांच्या विरोधामध्ये भूमिका घेतलेली नाही, राऊत यांनी स्पष्ट केलंय। राज्यभरामधल्या तब्बल 26 लाख लाडक्या बहिणींची घरोघरी जाऊन चौकशी केली जाईल, वेगवेगळ्या निकषांच्या आधारे लाभार्थी महिलांचे अर्ज आणि पात्रता सुद्धा तपासली जाणार आहे। 11वी प्रवेशाच्या ओपन टू ऑल या फेरीच्या अंतर्गत प्रवेश घेण्यासाठी सोमवारपर्यंत मुदतवाढ, आता विद्यार्थ्यांना सोमवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रत्यक्ष हजर राहून प्रवेश घेता येईल। सोन्याच्या दरामध्ये 800 रुपयांची वाढ, सोने प्रति तोळा 1,03,420 रुपयांवर, चांदीच्या दरामध्ये 1,000 रुपयांची वाढ झाली आहे, चांदी प्रति किलो 1,15,000 रुपयांपर्यंत वाढली आहे, सोन्याचा भाव 95,674 रुपये। यंदापासून 4थी आणि 7वीची शिष्यवृत्तीची परीक्षा, राज्यामधल्या अनेक शाळांमध्ये बहुतांश शाळा इयत्ता 4थी किंवा 7वी पर्यंतच आहेत, त्यामुळे या शाळांमध्ये शिष्यवृत्ती परीक्षा होत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा फटका बसतोय। केंद्र सरकारकडून देण्यात आलेली इलेक्ट्रिक वाहनांवरची सबसिडी 2028 पर्यंत वाढवली, पीएम ई ड्राईव्ह स्कीमला 31 मार्च 2028 पर्यंत मुदतवाढ। मध्य रेल्वेवरती तिकीट तपासणीसांची कमतरता असल्यामुळे त्यांची जागा भरून काढण्यासाठी आता तिकीट बुकिंग क्लर्कचा वापर होतोय आणि यासाठी निविदा जारी। भारतीय रेल्वेच्या मालवाहू गाडीचा विक्रम, 4.5 किलोमीटर लांबीची रुद्राक्ष मालवाहू गाडी यशस्वीपणे धावली आहे। रुद्रास्त्र ही मालवाहू गाडीला 354 वॅगन आणि 7 इंजिन्स आहेत, 5 तासामध्ये पार केलं 200 किलोमीटरचं अंतर। नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेसला पंतप्रधान मोदी उद्या हिरवा झेंडा दाखवतील, तर 14 ऑगस्टपासून ही रेल्वेची सेवा सुरू होणार आहे। या तिकिटांची किंमत 1,500 ते 3,000 रुपये असण्याची शक्यता आहे। नागपूर ते पुणे वंदे भारत एक्सप्रेसला वर्ध्यामध्ये थांबा, माजी खासदार रामदास तडस यांच्या प्रयत्नांना यश, पंतप्रधान मोदी उद्या वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवतील। 80 वर्षाच्या वृद्धाला सायबर चोरट्यांकडून 9 कोटी रुपयांचा गंडा, 734 आर्थिक व्यवहारांमधून केली फसवणूक, फेसबुकवरती फ्रेंड रिक्वेस्ट पाठवत तरुणीकडून मैत्री करत फसवणूक। मधुमेहींसाठी आता गोड बातमी आहे, कारण आंबा खाल्ला तरी चालणार आहे, आंबा खाल्ला तरी सुद्धा मधुमेहींची साखर वाढलेली नाहीये। दिल्लीच्या फोर्टिस सी डॉक हॉस्पिटलचे 95 जणांवरती संशोधन, तर नॅशनल डायबिटीज फाउंडेशनचं 35 रुग्णांवरती संशोधन। राज ठाकरे यांच्या घरी रक्षाबंधन, जयवंती देशपांडे यांनी राज ठाकरे यांना राखी बांधली, तसंच राज ठाकरेंचे मित्र नयन शहा यांच्या पत्नी हेतल शहा यांनी सुद्धा राज ठाकरे यांना राखी बांधली आहे। सुषमा अंधारे यांनी उद्धव ठाकरे यांना राखी बांधली आहे, ठाकरेंच्या मातोश्री या निवासस्थानी हे रक्षाबंधन साजरं झालं आहे। मुंबईमधल्या मुलुंडच्या कालिदास नाट्यगृहामध्ये मुख्यमंत्री फडणवीसांचं रक्षाबंधन, मोबाईल टॉर्च लावून महिलांनी ही ओवाळणी केली आहे। अंबरनाथमध्ये शिंदे सेनेच्या महिला कार्यकर्त्या आणि महिला पदाधिकाऱ्यांनी शिंदेंना राखी बांधली, बहीण भावाचं प्रेम सुद्धा या माध्यमातून व्यक्त करण्यात आलं। विधानभवन स्थानकामधून थेट मंत्रालयामध्ये जाण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या भूमिगत मार्गाच्या कामाला पुन्हा एकदा मुदतवाढ, डिसेंबर 2025 पर्यंत काम पूर्ण करण्याच्या दृष्टीनं मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या हालचाली।
वरळी बीडीडी चाळीमधले 2 पुनर्वसित इमारतींमधील 556 घरांचा ताबा हा रहिवाशांना येत्या 14 ऑगस्टला मिळणार आहे. माटुंग्यामधल्या यशवंत नाट्य मंदिर इथे हा सोहळा पार पडेल. वरळीमधल्या शिंदे सेनेच्या महिला शाखा प्रमुखाची युवा सेना कार्यकारिणी सदस्याच्या विरोधामध्ये तक्रार. वरळीमधल्या कार्यक्रमामध्ये सिद्धेश शिंदे यांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप आहे. संबंधित महिला शाखा प्रमुख महिलेवरती केईएममध्ये उपचार सुरू आहेत. आमदार सुनील शिंदे यांच्या मुलावरती अदखलपात्र गुन्हा दाखल. सिद्धेश शिंदे यांनी काल वरळीमध्ये नारळी पौर्णिमेच्या गर्दीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्याला धक्का मारल्याचा आरोप आहे. मुंबईच्या भाईंदर पश्चिम इथल्या गांधीनगर झोपडपट्टीचा पत्ता बांगलादेश झोपडपट्टी या नावाने नोंद आहे. एफआयआर लिहित असताना संबंधित पोलिसांकडून बांगलादेश झोपडपट्टी असा उल्लेख, तर तक्रारदारांना झोपडपट्टीचं नाव सांगितल्याचं पोलिसांची माहिती. मुंबईच्या दादर इथल्या कबूतरखाना बंद झाल्याच्या नंतर आता गाडीच्या छतावरती कबुतरांसाठी खाद्य. कोर्टाच्या निर्णयानंतर कबूतरखाने बंद करण्यात आले. महानगरपालिकेकडून कबुतरांना खाद्य टाकण्यासाठी मनाई आहे. हॉर्नचा कर्णकर्कश आवाज करून लोकांच्या कानठळ्या बसवणाऱ्यांना दणका. मुंबईमध्ये 2024 मध्ये वाहतूक पोलिसांची 21,492 वाहन चालकांवरती धडक कारवाई. गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुंबईवरून कोकणामध्ये जाणाऱ्यांना प्रवासाचा एक अतिजलद असा पर्याय उपलब्ध होणार आहे. मुंबई विजयदुर्ग, देवगड, सिंधुदुर्ग रोरो सेवा ही गणेश चतुर्थीपूर्वी 2 ते 3 दिवस आधी सुरू करण्याचा महाराष्ट्र सागरी मंडळाचा निर्णय. मध्य रेल्वेवरच्या कल्याण अंबरनाथ बदलापूर दरम्यान रात्रकालीन ब्लॉक आहे. अंबरनाथ ते कर्जत दरम्यानची लोकल सेवा ही बंद राहील. शनिवारी रात्री 12:10 ते रविवारी सकाळी जवळपास 7 वाजेपर्यंत हा ब्लॉक असेल. पश्चिम रेल्वेवरती रात्रकालीन ब्लॉक घेतला जाईल. सांताक्रूज ते माहीम स्थानकांच्या दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावरती हा ब्लॉक असेल. शनिवारी रात्री 12 ते पहाटे 4:30 वाजेपर्यंत हा ब्लॉक असणार आहे. मुंबई विमानतळावरून परदेशी प्राण्यांची तस्करी सुरू आहे. बँकॉकवरून आलेल्या प्रवाशाला अटक झाली आहे. आरोपीकडून मोठ्या प्रमाणावरती हे परदेशी प्राणी जप्त करण्यात आले. नवी मुंबईच्या वाशी मार्केटमध्ये भाज्यांचे दर काहीसे घसरलेले आहेत. भाजीपाल्याच्या 750 गाड्यांची आवक झाली आहे. बहुतांश भाज्या या 30 ते 40 रुपये किलोनं. टोमॅटो, गवार आणि शेवग्याचे भाव हे 50 रुपयांपेक्षा जास्त आहेत. ऑगस्ट क्रांती दिनाच्या निमित्ताने मुंबईमध्ये अभिवादन पदयात्रा. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे यामध्ये उपस्थित आहेत. तर आज ऑगस्ट क्रांती दिन गिरगावच्या लोकमान्य टिळक पुतळ्यापाशी हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली. खासदार विशाल पाटील यांचे खंदे समर्थक माजी नगरसेवक मनोज सरगर हे सोमवारी भाजपमध्ये पक्षप्रवेश करतील. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश होणार आहे. सोलापूरमधल्या शरणू हांडे यांचं अपहरण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणामध्ये आणखी 2 संशयितांना अटक झाली आहे. त्यामुळे आरोपींची आता एकूण संख्या 6 पर्यंत पोहोचली आहे. एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सोलापूरमध्ये अनोखा उपक्रम. ज्या व्यक्तीचं नाव इम्तियाज त्याला 500 रुपयांचं पेट्रोल मोफत. कोल्हापूरच्या हातकणंगलेमध्ये ऊसाच्या शेतामध्ये 3 महिन्यांचे मृत अवस्थेमधलं अर्भक सापडलं. तळंदगे गावामधून औद्योगिक वसाहतीकडे जाणाऱ्या मार्गावरची घटना आहे. पुढचा तपास सुरू आहे. कोल्हापूरमध्ये रक्षाबंधनाच्या दिवशी लाडक्या बहिणी रस्त्यावर पाणी टंचाई आणि कचरा उठाव होत नसल्यामुळे या महिला आक्रमक झाल्या. बारामतीमध्ये विमान प्रशिक्षण घेणाऱ्या शिकाऊ विमानाचा अपघात झालाय. विमान लँड करत असताना तांत्रिक बिघाड झाल्याची प्राथमिक माहिती. साताऱ्यामध्ये मैत्री फाउंडेशनच्या वतीनं कारागृहामध्ये रक्षाबंधन साजरं झालंय. महिलांनी एकत्र येऊन कारागृहामधल्या बंदीवानांना या राख्या बांधल्या. जळगावमध्ये गुलाबराव पाटील यांच्या घरी रक्षाबंधन साजरं झालं. बहीण लता पाटील यांनी गुलाबराव पाटील यांना रक्षाबंधनाच्या सणाच्या शुभेच्छा दिल्या. अहिल्यानगरच्या राहुरीमध्ये 100 वय असलेल्या बहिणीनं 104 वर्ष वय असलेल्या आपल्या भावाला राखी बांधली आहे आणि हे कुटुंब शतकीय रक्षाबंधन या कुटुंबाचं ठरलंय. साईबाबांच्या शिर्डीमध्ये सुद्धा आजचा रक्षाबंधनाचा उत्साह कायम आहे. साईबाबांच्या समाधीच्या ठिकाणी विशेष पूजन आणि राखी सुद्धा अर्पण करण्यात आली. साई संस्थानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि त्यांच्या पत्नीकडून साईबाबांना राखी अर्पण. तिसऱ्या श्रावणी सोमवारी त्र्यंबकेश्वरमध्ये पोलिसांचा बंदोबस्त राहील. ब्रह्मगिरी पर्वताला प्रदक्षिणा घालण्यासाठी लाखो भाविकांची गर्दी. कुंभमेळ्याच्या धर्तीवरती गर्दीचं नियोजन.
अहिल्यानगरच्या अकोलेमध्ये आदिवासी दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचं आयोजन. शहरामधल्या महात्मा फुले चौकामध्ये प्रत्येक पक्षाच्या वतीनं मोठी बॅनरबाजी. नंदुरबारमध्ये आदिवासी दिनाच्या निमित्तानं रॅली काढली जातेय. हजारो आदिवासी बांधव हे पारंपरिक वेशभूषेमध्ये रॅलीमध्ये सहभागी. जळगावमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाचा गैरवापर करून तब्बल 55,60,000 रुपयांची फसवणूक. पाचोरा इथल्या हितेश संघवी आणि पत्नी अर्पिता संघवी असं फसवणूक करणाऱ्या दाम्पत्याचं नाव आहे. नाशिकच्या वडनेर परिसरामध्ये बिबट्याच्या हल्ल्यामध्ये 3 वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला. या परिसरामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याची दहशत कायम आहे. बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी करून सुद्धा वन विभाग दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आहे. बीडमध्ये सुरेश धस यांनी आदिवासी भगिनींच्या सोबत रक्षाबंधन साजरं केलं. साडी चोळी देऊन त्यांनी बहिणींचा सन्मान केलाय. तसंच आदिवासी दिनाच्या निमित्ताने जननायक बिरसा मुंडा एकलव्य यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं. राखी पौर्णिमेच्या निमित्ताने पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीसांच्या प्रतिमेला आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबामधल्या महिलांनी राखी बांधली आहे. यावेळेला कर्जमाफी करून आत्महत्या थांबवा अशी मागणी सुद्धा करण्यात आली. बीडमध्ये वाल्मिक कराडच्या कार्यकर्त्यांनी दमदाटी केल्याचा एक व्हिडिओ समोर आलेला आहे. अण्णाच्या विरोधामध्ये पोस्ट करणार नाही, आपली चूक झाली अशा पद्धतीनं या तरुणाला माफी मागायला लावल्याचा हा व्हिडिओ व्हायरल झालाय. बीडच्या माजलगाव, वडवणी आणि धारूरमध्ये पावसाची हजेरी. गोदावरी, सरस्वती नद्यांच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाली. शेतामध्ये पाणी शिरल्यामुळे कपाशीचं पीक सध्या धोक्यात आलंय. नांदेडमधल्या हदगावच्या आमगव्हाण इथे ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय. नागरिकांच्या घरामध्ये हे पावसाचं पाणी शिरलं. आमगव्हाण ते शेंबाळ पिंपरी हा मार्ग सध्या बंद आहे. धाराशिव शहरामधील पाणी आणि रस्त्यांचा प्रश्न मार्गी लागणार आहे. 334 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी. तेरणा आणि रुईभर इथल्या प्रकल्पामधून अमृत योजनेच्या अंतर्गत पाणी पुरवठा योजना राबवली जाईल. राणा जगजितसिंह पाटील यांची माहिती. जालना जिल्ह्यामधील अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याच्या संदर्भात एफआयआर दाखल करा. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश. शेतकऱ्यांच्या भावनांसोबत कुणीही खेळू नये, बावनकुळेंनी अधिकाऱ्यांना खडसावलंय. यशोमती ठाकूर यांनी खासदार बळवंत वानखेडे यांना राखी बांधली आहे. आशीर्वाद रूपी यशोमती ठाकूर यांनी बळवंत वानखेडे यांना संविधानाची प्रस्ताविका भेट दिली. संविधानाचं रक्षण करतील अशी अपेक्षा सुद्धा त्यांनी व्यक्त केली आहे. पंकज भोयर यांच्या घरी सुद्धा रक्षाबंधन साजरं करण्यात आलंय. सख्खी बहीण नसल्यामुळे आदिवासी महिलेला बहीण मानून भोयर हे रक्षाबंधन साजरं करतात. बुलढाण्यामध्ये आमदार संजय गायकवाड आपल्या कार्यालयामध्ये त्यांनी रक्षाबंधन साजरं केलंय. भाऊ आणि बहिणींनी संकटाच्या वेळेला एकमेकांच्या पाठीशी उभं राहावं याचं आवाहन करण्यात आलं. रामोजीला उड्डाणपुलावरती 2 स्पेअरमधलं अंतर वाढल्यामुळे चिंता व्यक्त होते. पश्चिम नागपूर आणि पूर्व नागपूर तसंच रेल्वे स्टेशन आणि सीए रोडला जोडणारा हा महत्वाचा पूल आहे. नागपूरमध्ये उड्डाणपुलासाठी खोदकाम करत असताना मजुरांना आढळला मानवी हाडांचा सापळा. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून घटनास्थळाची पाहणी सुरू. पुढचा तपासही सुरू आहे. अमरावतीच्या मोर्शीमध्ये उपविभागीय अधिकारी प्रदीप पवार यांच्या कारची काच फोडून त्यामध्ये ठेवलेली रिव्हॉल्व्हर चोरट्यांनी चोरली आहे. पोलिसांकडून गुन्हा दाखल करत तपासही सुरू करण्यात आलाय. गडचिरोलीमध्ये जागतिक आदिवासी दिनाचा उत्साह. शेकडो आदिवासी बांधवांचा मिरवणुकीमध्ये सहभाग. पारंपरिक रेला आणि ढेमसा नृत्यावरती त्यांनी ठेका धरला. जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने भंडाऱ्यामध्ये भव्य रॅलीचं आयोजन. पारंपरिक वेशभूषा करत आदिवासी बांधवांचा रॅलीमध्ये सहभाग. आदिवासी तरुणाई गोंडी ढेमशावरती थिरकली आहे. गडचिरोलीमध्ये अप्पर पोलीस महासंचालकांच्या हस्ते आदिवासी बांधवांना शिलाई मशीन, धूरमुक्त चुली यासह वेगवेगळ्या साहित्याचं वाटप करण्यात आलं. तर विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वितरण झालंय. वाशिममधल्या मानोरामधील सिंचन तलावाची भिंत दोन्ही बाजूंनी खचल्यामुळे शेती धोक्यात आली आहे. तलावाची तात्काळ दुरुस्ती करण्याची ग्रामस्थांची मागणी. भंडाऱ्यातल्या लाखनीमधल्या केसलवाडामध्ये सैनिकी विद्यालयातील 16 विद्यार्थ्यांना संसर्गजन्य आजाराची लागण. विद्यालयामध्ये पुरवठा होणारं पिण्याचं पाणी हे प्रदूषित असल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे. बुलढाण्याच्या चिखलीमध्ये मुसळधार पावसाची हजेरी. अंबाशी गावामध्ये पाणी शिरलं त्यामुळे रस्त्याला अक्षरशः नदीचं स्वरूप आलंय. अनेक घरामध्ये सुद्धा पाणी शिरलंय. धान्य आणि इतर वस्तूंचं मोठं नुकसान झालंय. अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर बुलढाण्यामध्ये मुसळधार पाऊस. नदी आणि ओढ्यांना पूर आलाय. पिकं मात्र पाण्याखाली गेली आहेत. जहागीर ते सिंदखेडा हा मार्ग सध्या बंद आहे.
अकोला शहरामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी. वाऱ्यामुळे रेल्वे स्टेशनच्या परिसरामधील मंडपही कोसळला. तर गेल्या काही दिवसांपासून पावसानं दडी मारल्यामुळे तापमानामध्ये काहीशी वाढ झाली होती. वाशिममध्ये सलग दुसऱ्या दिवशी पावसाची हजेरी. समाधानकारक पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सध्या आनंदाचं वातावरण आहे. यवतमाळच्या पुसदमध्ये मुसळधार पाऊस. अधर पूस प्रकल्पाचे 8 दरवाजे 25 सेंटीमीटरनं उघडण्यात आले. पूस नदीपात्रामध्ये 216 क्युसेकनं सध्या पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नदीकाठावरच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. श्रावणामध्ये कोकणाचं सौंदर्य चांगलंच खुललंय. कोकणामध्ये हिरवा शालू पांघरलेले डोंगर बघायला मिळतात. उंचावरून फेसाळत कोसळणारे धबधबे आणि रंगीबेरंगी फुलांचे सडे. कोकणाचं हे दृश्य बघण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होतीये. ऑगस्ट क्रांती दिनाच्या निमित्ताने रत्नागिरीमध्ये विद्यार्थ्यांची रॅली. लायन्स क्लब ऑफ रत्नागिरीच्या वतीनं काढलेल्या रॅलीला जिल्हा परिषदेच्या सीईओ यांनी हिरवा झेंडा दाखवला.